काही दिवसांपूर्वी मी आमच्या घरचं अंगण चोपतानाचा म्हणजे त्याची लेवल करतानाचा अंगण झाल्यानंतरचा व्हिडिओ टाकला होता. तर बऱ्याच जणांनी मला विचारलं, जे मला वाटतं शहरातले आहे, ज्यांना माहिती नाही की ही प्रोसेस कशी आहे, आम्हाला पण कळाली तर बरं होईल. तर म्हणून आज मुद्दामून आमच्या गावचा उत्सव करतानाचा तिथे आम्ही अंगण करतो आहे, तो व्हिडिओ करतो आहे. तर आम्ही असं पूर्ण जमीन खणून त्याच्यावर पाणी टाकतो आणि ते पाणी एवढं टाकतो की चिखल होईल असं पाणी करायचं. त्याला आमच्या कोकणातल्या भाषेत माटलणं असा प्रकार आहे. माटलणं हा शब्द आहे. तर माटलून झालं की हे चोपणं वरती घेऊन लाकडाचं, म्हणजे काही जणं बुरावणं म्हणतात, काही जणं चोपणं म्हणतात. तर हे चोपणं घ्यायचं आणि ती जमीन लेवल करत जायचं. आणि नुसती लेवल नाही, तर पहिल्या वेळेला काय होतं की खूप चिखल असल्यामुळे त्याला ताकद नाही लावायची. ते कमीत कमी उंचीवर उचलून आपटत करायचं असतं. तर त्याच्यानंतर त्याच्यावर शेण टाकलं जातं. शेण म्हणजे काय, तर गाईचं म्हशीचं शेण आणून ते पातळ करतात. जे सारवायला आपण करतो तसं त्याच्यापेक्षा थोडं पातळ, त्याला शेणकोला म्हणतो आपण. तर शेणकोला तयार झाला की तो त्या आपल्या चोपलेल्या जमिनीवर मारायचा. त्याच्यामुळे जमीन फुटत नाही, जमिनीला तडे जात नाहीत, म्हणून ही पद्धत आहे. तर असा शेणकोला आपल्याला अंगण पूर्ण होईपर्यंत 4-5 वेळा करावा लागत असतो. तर आपण हे करून झालं की शेणकोला मारून झालं की पुन्हा चोपायचं आणि असं आपल्याला जवळजवळ 5-6 वेळा करायचं. तेव्हा आपल्या अंगणाची लेवल येते. शेवटची प्रोसेस पहिल्याच दिवशी हे होत नाही. ह्याला साधारण नाही म्हटलं तरी 4-8 दिवस जातात पूर्ण प्रोसेसला. पण आज योग आला म्हणून व्हिडिओ केला आहे.